जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 17 जुलै 2025, म्हणजे तिसरा दिवस. आज भरपूर जणांच्या मनात हा कन्फ्युजन आहे की भाऊ आज स्ट्राईक आहे की नाही. रस्त्यावर गाड्या दिसत आहेत, भरून भरून दिसत आहेत गाड्या. काही जण म्हणत आहेत की गाड्यांमध्ये ओला उबेरचा खास करून तो ॲप्लिकेशन आहे तो डिरेक्टली असा डॅशबोर्डवर लावलेला आहे आणि चालवत आहेत बिंदास. तर आज स्ट्राईक आहे की नाही. जसा तुमच्या मनात हा कन्फ्युजन आहे ना, तसा सेम माझ्या मनात पण हा कन्फ्युजन आहे की स्ट्राईक आहे की नाही. कारण बरेच व्हिडिओ येत होते कालपासून. काही पॉझिटिव्ह व्हिडिओ आहेत, काही नेगेटिव्ह व्हिडिओ आहेत. काही जण सांगतात की हो स्ट्राईक ठेवूया आपण कंटिन्यू, काही जण सांगतात की नाही ठेवायचं कंटिन्यू. बरेचसे व्हॉट्सअप मेसेजेसला वेगवेगळे मेसेजेस येत आहेत की हां स्ट्राईक ठेवायला पाहिजे, नाही ठेवायला पाहिजे. तर मी इकडे कन्फ्यूज आहे. माझ्याकडे ह्याचं उत्तर नाही आहे. पण हो, याचं उत्तर खास करून आहे ना आपल्याला तुमच्याकडून भेटू शकतं. जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं ना, सपोर्ट फ्रॉम ठाणे, सपोर्ट फ्रॉम नालासोपारा, पाठिंबा पुण्यापासून आहे आपला, परत नागपूर, नाशिक, नवी मुंबई. तसं सेम आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय हवं आहे, की स्ट्राईक हवं आहे की नाही हवं आहे. तुमच्या मनातलं काय आहे ते पण सगळ्यांना समजू दे. कारण कसं आहे, एखाद्याला वोट देऊन आपण जेव्हा जिंकवतो आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती आपल्यासाठी खूप काय करू शकते. बघा, ती व्यक्ती तर करू शकते, पण त्याचबरोबर पब्लिक जी आहे, पब्लिकच्या मनातलं काय आहे ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. तर पब्लिकच्या मनात काय आहे हे खास करून आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स पाहिजे. प्रत्येकजण हा व्हिडिओ बघतायत, मुश्किलने अर्धा मिनटं लागणार कमेंट करायला, येस की नो. हवं आहे तर येस, नाही हवं आहे तर नो, पण नक्की कमेंट करा. आणि त्याचबरोबर जितके पण हे कंपनीज आहेत ना, ओला, उबेर आणि रॅपिडो, आपली ही जी मेन बोलतात ना प्रॉब्लेम होता याच्यामध्ये, तो हा होता की रेट वाढायला पाहिजे. पण कंपनीचं कसं आलं आहे, समजा उद्या ओलाने रेट वाढवला, जर गव्हर्नमेंट बोलते तुम्हाला 2x रेट घ्या, पीक टायमिंगला तुम्ही सरचार्ज घेऊ शकतात, आणि कंपनीने जे 200 रुपयाचं बिल होत होतं त्या जागेवर 400 रुपयाला घ्यायला चालू केलं ओलाने. पण उबेर आणि रॅपिडो कंपनी जर कमी बिल घेत असेल तर तिकडे त्यांना पण माहिती आहे कस्टमरचं कसं आहे. इंडियन कस्टमर असे आहेत की जिकडे स्वस्त तिकडे मस्त, ते डिरेक्टली उबेर आणि रॅपिडो बुक करायला चालू करतील. तर ह्यासाठी आहे ना, खास करून तिन्ही कंपनीने जो रेट आहे ना तो सेम ठेवायला पाहिजे. हलकासा वर खाली असेल तरी समजू शकतो आपण की 400चा 405 रुपये, कुठे कुठे 390 आहे, 395 आहे, ते समजू शकतो. पण एवढा मोठा जर डिफरन्स असेल तर पॅसेंजर म्हणजे की कस्टमर जे आहेत ते खास करून इकडे तिकडे नाचायला चालू करतात. मग तेव्हा हे जे प्रॉब्लेम आहे आपल्याला हा फेस होतो. तर तिन्ही कंपनीने कुठेतरी याचा विचार करायला पाहिजे की बघा, मार्केटमध्ये तुमच्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर्स आहे, काम करणारे लोक आहेत, इवन तुमच्याकडे कस्टमर्स पण आहेत. फक्त प्रॉब्लेम एवढाच येतो आहे की कंपनी कुठेतरी थोडासा विचार करेल ना याबद्दल तर खूप चांगलं आहे. आणि बरेच जणांना माहिती आहे की पहिला दिवस जो होता स्ट्राईकचा, म्हणजे 15 तारखेला, त्या दिवशी कसा लाल झालेलं होतं. म्हणजे तुम्ही बघू शकतात की डिमांड मजबूत आहे. लोक 700 ते 800 रुपये द्यायला पण तयार आहेत, कारण लोकांना टॅक्सी आणि रिक्षा टायमावर भेटत नाही. लोकांना डोर सर्व्हिस हवी, आणि ही जी डोर सर्व्हिस आहे ही फक्त आणि फक्त ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या कंपनी प्रोव्हाइड करतायत. नाहीतर मग जर तुम्ही पर्सनल बुकिंग मारत असाल तेव्हा तुम्हाला हा रेट भेटतो. मग ह्याच्यात जेव्हा आपल्याला माहिती आहे की कस्टमर आपल्याला एवढा रेट द्यायला तयार आहे, त्याचबरोबर गव्हर्नमेंटने तुम्हाला फुल परमिशन दिली आहे, तर मी एवढंच म्हणणार आहे की बघा, कुठे ना कुठे कस्टमरचा जर तुम्ही फायदा करतायत कमी रेट देऊन, तर त्या जागेवर थोडासा रेट वाढवा. जिथे जो व्यक्ती तयार असेल या गाड्यांमध्ये बसायला तो व्यक्ती तयार असेल. त्याचबरोबर तिकडे ड्रायव्हर्स आणि ओनर्सचा पण फायदा होणार. कंपनीजचा तर ऑलरेडी फायदा होतोच आहे कमिशनमध्ये. तर थोडा तिघांचा विचार कराल तर खूपच चांगलं आहे. कारण ह्या ज्या गाड्या आहेत 10-10 लाखाच्या गाड्या, AC चालू करून आपण जेव्हा चालवतो त्यानंतर रोडवर चालतात, इकडे तिकडे टच होतात लोकलमध्ये, तर हे जे 200 आणि 300 रुपयाचं भाडं असतं त्याच्यात काय फायदा होत नाही. खरं सांगतो, काय फायदा होत नाही. मग जीवाला लागतं, असं वाटतं अरे 200 रुपयाच्या भाड्यामध्ये गाडीचा बंपर उडाला, आता काय करायचं, तसं वाटतं. तर कुठेतरी कंपनीने पण हा विचार केला असता ना तर खूप चांगलं झालं असतं. आणि 2016मध्ये जे कंपनीने सगळ्यांना लॉलीपॉप दिलेला होता ना, तो खास करून असा लॉलीपॉप होता की घ्या मटन लॉलीपॉप खा तुम्ही, इन्सेंटिव्ह भरून भरून, MBG स्कीम. तो विषय तर साईडलाच राहिला. त्याच्यानंतर MBG स्कीम 1 लाख रुपयेपर्यंतची बिझनेस गॅरंटी एकदम साईडला. त्या विषयावर आज कोण पण नाही बोलत आहे. पण आज जो विषय आहे खास करून रेटबद्दल, म्हणजे म्हणतात ना लोकांनी तो विचारच मनातून काढलेला. तेव्हाच्या लोकांना तर खास करून ही सवय झाली होती की नाही बाबा, मला 2 भाडी मारायचे, मग 2 भाडीमध्ये मला बदलापूर माझी गाडी जाऊ दे किंवा ठाण्याला जाऊ दे, नाहीतर बोलतात ना विरार वसायला जाऊ दे, पण मला इन्सेंटिव्ह भेटतं ना 1000 रुपयाचा, तर मी 2 भाडी मारायला तयार आहे.
तसं होतं तेव्हा. आणि आजच्या तारखेत खास करून आहे ना रेटवर आहे. म्हणजे लोक मेहनत करायला तयार आहे, पण त्याला तो रेट भेटायला पाहिजे. तुम्ही जर रेट एवढा कमी ठेवाल की रिक्षा आणि ऑटो रिक्षापेक्षा किंवा टॅक्सीपेक्षा पण कमी ठेवाल रेट, तर काय फायदा होत नाही त्याच्यात. आणि खास करून कंपनीला पण थोडासा विचार करायला पाहिजे की बाईक टॅक्सी हा जो ऑप्शन आहे हा बंद करायला पाहिजे कुठेतरी. बाईक टॅक्सी ज्या पण कंपनीने हा ऑप्शन चालू केलं आहे, त्याच्यामुळे बाकीच्या पण कंपनीजला असं वाटतं की हा बाई आपण पण हे चालू करायला पाहिजे. तर कुठेतरी हा विचार करा थोडासा की बाईक टॅक्सी हा ऑप्शन तुम्ही जर लवकरात लवकर बंद नाही केला तर प्रॉब्लेम असा होणार आहे की बघा, सरकारने तुम्हाला परमिशन दिली आहे, पण जे कस्टमर्स आहेत जे तुमचे 4 व्हीलरमध्ये बसत आहेत, खास करून जो तुमचा जो बोलतात ना कंपनी बेस होता 4 व्हीलरवरती, म्हणजे आपण कॅब सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, तो तुम्ही कुठेतरी विसरतायत बाईक टॅक्सीजमुळे. तर ह्या गोष्टीकडे पण थोडंसं लक्ष द्या. आणि त्याचबरोबर जितके पण पब्लिक आहेत त्यांचं आपल्याला खास करून आहे ना एक एक कमेंट आहे ना तो वोटसारखा असणार की तुम्हाला काय वाटतं की येस किंवा नो. प्लीज कमेंट करा. तुमचं पण जे काय असेल ना मत, ते खूप इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आल्या की EMI नाही भरता आलं किंवा घराचं काय खर्च होतं, अनेक प्रॉब्लेम्स होते. त्यांच्यासाठी एवढंच म्हणणार आहे की स्ट्राईक बघा 2016पासून काम करतोय, वर्षातून कधी ना कधी होत राहतात, कारण कुठे ना कुठे कंपनी आपली मनमानी करते म्हणून. आणि कंपनी मनमानी कधी करते, दुसरी कंपनी कमी रेट देते, मग चला आपण पण आपला रेट पाडूया, अजून रेट पाडूया. ह्यांच्या आपसात भांडणं जे असतात कंपनीचे, ठीक आहे, तेव्हा हे लोक रेट पाडवतात, त्याच्यामुळे परत एकदा स्ट्राईक होतं. तर स्ट्राईक जेव्हा होतं मग परत ड्रायव्हर्सचेच हाल होतात त्याच्यामध्ये. त्यांना EMI भरायचं असतं, घर खर्च असतं, भाडं असतं, गाडीचं भाडं असतं वगैरे सगळं काय, अशा ड्रायव्हर्सचेच हालत होतात. म्हणून एवढंच सांगणार आहे की बघा, तुमचं जे काय मत असेल ते तुम्ही द्या. आणि माझ्या साईडने मी एवढंच मत देणार आहे, परत एकदा पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो की ओला, उबेर आणि रॅपिडो या कंपनीमध्ये आपल्या गाड्या चालवायचे बंद करा. तुमचा स्वतःचा कस्टमर बेस तयार करा, स्वतःची पर्सनल बुकिंग्स वगैरे तयार करा. कस्टमर्सला जर तुम्ही एक सर्व्हिस देत आहेत, 10 लाखाच्या गाडीमध्ये सर्व्हिस देत आहेत, नवीन गाड्या विकत घेतल्या असतील तुम्ही लोकांनी, तर त्यांना एवढंच सांगा की बाबा हे बघा, ही 10 लाखाची नवीन गाडी आहे, ह्याच्यातून मी तुम्हाला रोज पिकअप अँड ड्रॉप करायला येईन, मला एवढा एवढा रेट भेटतोय, तर मग मी काम करायला तयार आहे. स्वतःचा बेस बनवाल तेव्हा काहीतरी होईल. नाही तर ओला उबेरसारख्या कंपनीमध्ये बघा, हे भगवान भरोसे असतं, चला तो चांद तक वरना आधी रात तक. तुम्हाला पण माहिती आहे चांगल्यापैकी. तर आजचा व्हिडिओ नक्की भरून शेअर करा, प्लीज कमेंट पण करा. त्याचबरोबर आपलं जे काय मत असेल, बोलतात ना, जे काय वाटेल मनाला ते सांगा, पण नक्की सांगा, कारण कमेंट एकेकांची प्रत्येकाची आपण वाचतो त्याच्यात. So this is Smith signing off from my channel Smith and you. So bye bye, take care, keep smiling, be happy, drive safe and be safe. जर काही अपडेट आलं स्ट्राईकबद्दल इन फ्युचर तर नक्की त्याबद्दल व्हिडिओ बनेल. सो बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.